मशीन चालू कर. राम राम मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, मी आता इथं अभ्यास करायला बसलेलो आहे. सर्वजित म्हणत आहे उठ तिथून मला बसायचा. सर्वजित मोजून 1-2 घंटा अभ्यासाला बसतो. त्याला एवढा हायफाय टेबल द्यायला बसायला तिथे. अरे मला जास्त वेळ बसणं लागतं. अरे मला जास्त वेळ बसावं लागतं टेबलवर. आज मम्मीचे आमचे झाले भांडणं. मम्मी मावशी सोबत बोलत होती, त्यामध्ये आम्ही बोललो, त्याच्यामुळे डायरेक्ट धुलाई आमची झाली. काय म्हणणे मम्मी या विषयावरती तुमचं? मातोश्री काय म्हणणं काय या विषयावरती? आमच्या मातोश्री काय बोलणार नाही, गालात हसतात दिसत्या त्या. आता पाहाय आपको पता रहता है सब. मनातल्या गोष्टी याचा चष्मा ओढून टाकला डायरेक्ट. हे पा डायरेक्ट खुंखार या जनावराने आम्हाला हाणलेलं आहे. मशीनला हात लावायचा नाही. मशीन चालू कर. तिच्यात फोन आण माझा, इकडे फोन आणतो. काऊन मग पाहिजेच नाही फोन. पाहिजे नाही? अडवा अतिउत्तम. या कलियुगात असं कोण म्हणू शकते मला फोन पाहिजे नाही म्हणून? वा 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 वा, आमच्या मम्मीकडून शिका. वा 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 वा, असं फक्त आमची मम्मीच म्हणू शकते मला फोन पाहिजे नाही. वा, मम्मी एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे. आज जाम कंटेंट भेटून गेलं काहीच. वातावरण खूप छान झालेलं आहे आजचं. स्पेशली वातावरण दाखवण्यासाठी तुम्हाला वरती घेऊन आलेलो. तुम्ही चष्मा बसून इथे दिला ठेवून आणि चालला होता खुर्चीवर बसायला. का रे, आणि चष्मा कशा पुसते पा रोज वाटतं. मेरी देख रहे हो. मस्त पाऊस पडतोय आता, एकदम थंडगार वातावरण झाले. खूप मोठे थेंब आहेत. वाव, मजा आहे ती दिसायला. काही फार जोरदार आवाज येतो या टावरचा. आमच्या बोक्यांना का मारलेली आहे आज. यावेळी पाहू शकता तुम्ही, बोक्या पाऊस पाहायला आलेला आहे आता बाहेर. फारच पाऊस वाढलेला आहे इकडं. समोरचं काहीच दिसत नाही, इतकी पावसाची तीव्रता आहे. हे कोमात गेलेली मशीन सध्या. आज समजू नका आम्ही वाईट आहे, आम्ही चांगली. हेच वाईट आहे. आज घरात ती तब्बल 3 लोकांची भांडणं केलेली आहेत. कसं वाटते? आम्ही चांगली, आम्ही लई शांत आहे, सोन्यासारखी पोरं आहे आम्ही. जेव्हा शब्द नसतात माणसाकडे तेव्हा असंच चुप राहते माणूस. पाहून घ्याय. तर आज जेवायला आहे वरण, रोडगे, वांग्याची भाजी. ही एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये दाखवू तुम्हाला रोडगे कसे करतात. स्पेशली शेतात करत असतात ते, खायला एकदम चवदार लागतात. असा काला करतात त्याचा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल. जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवश्यक कमेंट करा खाली. जे विदर्भातले लोक आहेत त्यांना माहीत असेल रोडगे काय राहतात, तर नक्कीच विदर्भातल्या लोकांनी कमेंट करा. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. शास्त्रज्ञ, आमच्यावर आदले शास्त्रज्ञांनी दिमाग लावलेला आहे. आता मशीन चालू केलेली आहे. बाप रे बाप. शास्त्रज्ञ बोलणार नाहीत आता काही.